जास्त वेळ न घेता मॅचला सुरुवात करणार आहोत। एका बाजूला टीम भराडी देवी लेंडोरी, विपक्ष वन साइड जिवाळा। मॅचला मजा येईल। राहुल जाधव आणि त्यांच्या साथीला प्रियकांत सुर्वे। षटक क्रमांक 1 सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा अतुल भालेकर कॅप्टन 26। ही दोन्ही मातब्बर संघांच्या दरम्यानची लढत, उपउपांत्यपूर्व फेरीची लढत। टॉप 4 मध्ये कोणता संघ दाखल होईल? प्ले इज द कॉल। पहिला चेंडू, पहिला चेंडू राहुल जाधव, चेंडू हवेत खेळलाय, मोठी विकेट प्राप्त होईल का? चेंडू हातातून निसटलाय। अतुल भालेकर सहजासहजी चुकी करत नाहीयेत, परंतु हा झेल मात्र हातातून निसटलाय। हा झेल होता की सामना होता? कारण राहुल जाधव यांनी आज दुपारी एक अर्धशतक झळकावले। कॅप्टन 26 एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे। धावांचा श्रीगणेश होत असताना पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे। अपरकट पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल। एक धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल। खातं उघडलं जात आहे। एक झेल सुटला होता आज सकाळच्या सत्रामध्ये। फलंदाज सुनील सागावकर यांचा आणि त्यानंतर मात्र त्यांनी तो सामना जिंकून दिला होता। फक्त सामना जिंकला नाहीये तर संघ टॉप 3 मध्ये देखील दाखल झाला। टॉप 4 मध्ये या सामन्यामध्ये दोन्ही संघ मात्र समान ताकदीचे आहेत। दोघांनी देखील 2 सामने जिंकलेत। म्हणजे या महत्त्वाच्या सामन्यामध्ये कोण कोणावर भारी होईल हे पाहायचंय। यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, डीपला मिड विकेट आहे। विवेक वरपे एक धाव मात्र प्राप्त केली जाईल। क्षेत्ररक्षण समेची बाब राहिले वन साइड जिवाळा। गेम चेंजर म्हणून अगदी वन साइड जिवाळ्याचं ओळख आहे। यस मयूर जाधव आपल्याला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल। या गणेश दादा आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार द्यावा। या स्पर्धेमध्ये ज्यांनी अर्धशतक झळकावलं अभिनंदन मयूर, वेल प्लेड। यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय। ही ओळख आहे अतुल भालेकर यांची। लेग बाय स्वरूपात एक धाव प्राप्त होईल। एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये अतिरिक्त स्वरूपात 4 धावा धाव फलकावर। 4 चेंडूंचा खेळ झालाय। सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा म्हणून ज्यांची ओळख आहे अतुल भालेकर, एक वेगवान गोलंदाज, साइड आर्म ऍक्शन। समोर राहुल जाधव या स्पर्धेतील अर्धशतक वीर म्हणून ज्यांची नोंद देखील घेतली आहे। उसळता चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते। पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना डॉट बॉल, ही खासियत आहे अतुल भालेकर यांची। ही ओळख आहे का? मला एका वेगवान गोलंदाज मधून माझी ओळख आहे, जलद गती गोलंदाज। 5 चेंडूवर अवघ्या 4 धावा आल्यात। टीम भराडी देवी लेंडोरी आक्रमण करावं लागेल, कारण धावा कराव्या लागतील तुम्हाला। लेंथ बॉल पिक केला, डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा बाहेर फेकून दिलाय। दर्जेदार फटका। फलंदाज राहुल जाधव यांच्या बॅट मधून MH50 चषक षटकार। षटकाराने पहिल्या डावाचा खेळ समाप्त। पहिल्या षटकाखेर बिनगडी बाद 10 टीम भराडी देवी लेंडोरी। बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आपण पाहतोय। टॉप 4 मध्ये कोण होईल दाखल? आजच्या दिवसभरामधून दुसरा संघ सकाळी चॅम्पियन स्पोर्ट्स पाटील आव्हाड या संघाने, चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील आव्हाड या संघाने बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश केलाय। हा महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी। जो संघ सामना जिंकेल तो मात्र बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होईल। षटक क्रमांक 2 नितीन अनुभवी खेळाडू आहेत। क्षेत्ररक्षण विखुरले गेले, डीपला कव्हर आहे। लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग सीमा रेषा लगत तैनात केलेत। प्रियकांत ऑन स्ट्राइक। कमी गतीने टाकलेला चेंडू अतुल भालेकर लॉंग ऑन वरून वेगाने गेलेत, चुकी झाली। अतुल भालेकर यांनी या सामन्यामध्ये दुसरा झेल सुटलाय। कदाचित अगदी थोडासा दबाव पाहायला मिळतोय आणि सलग 2 सामने खेळल्यामुळे थकवा देखील असू शकतो। कारण ज्यावेळेला तुम्ही दुपारच्या सत्रामध्ये 2 सामने खेळता त्यानंतर मात्र कुठेतरी शरीर देखील थोडंसं थकलेलं असतं।
प्रियकांत यांना देखील जीवदान प्राप्त झाले. बैठक फटका स्क्वेअर लेग. विवेक वरपे चुकी करणार नाहीत या चेंडूवर. राहुल जाधव यांना परतावा लागेल. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. पाटण क्रिकेटचा छोटा बाहुबली विवेक वरपे आणि टिपलाय झेल. राहुल जाधव यांचा संपेल खेळ. फलंदाज बाद. हा रिप्ले तुमच्या समोर. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर. विवेक वरपे 11-1. हा पहा रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातो एमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून. कॅमेरामॅन प्रणय महात्रे 81-82 यांचा कॅमेरावर अप्रतिम. सुनील पहिला चेंडू हवेत खेळलाय. विवेक वरपे झेलचा सराव दिला जातोय. सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत नितीन यांनी आणि ब्रेस पूर्ण केले. दुसरा धक्का टीम भराडी देवी लेंडोरी 11-2. अगदी कोणाला कटिंग पाहिजे असेल तर ते चहावाला आलाय. कटिंग 5 रुपये, फुलच्या 10 रुपये. चहाचा आनंद घ्या. ओके व्यासपीठावर संध्याकाळचं सत्र आहे. हॅट्रिकची सुवर्ण संधी गोलंदाज नितीन. या स्पर्धेमधील 4थी विकेट हॅट्रिक होईल का हे पाहायचंय. हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज सूर्यकांत हलक्या हाताने चेंडूला फक्त ढकललाय. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. सूर्यकांत यांनी पहिल्या चेंडूवर खातं उघडलंय. टीमची धावसंख्या धावफलकावर या सिंगल धावेच्या मदतीने 12-2. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. उद्या 12 जानेवारी आहे. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांची जयंती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. 12-2. 2-2. अकुट टप्पाचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खराब शॉट सिलेक्शन. निर्धाव चेंडूचे होते सांगता. यशांच्या मागे प्रवीण हरुगडे तत्पर आहेत. मेंटर ऑफ वन साइड जिवाळा आणि वन साइड जिवाळ्याचा अगदी ब्रीद वाक्य गेम चेंजर्स. 1 to go. 12-2. हा सामना फिरवला जाईल का? कारण राहुल जाधव यांचा झेल सुटला होता. त्याचा फायदा त्यांना उचलता आला नाहीये. प्रियकांत यांचा एक झेल सुटलाय. प्रियकांत फायदा उचलतील का हे पाहायचंय. शेवटचा चेंडू प्रियकांत यांच्या स्लॉट मध्ये होता आणि त्याला फेकून दिलाय प्लॉटच्या बाहेर. इट्स अ ह्यूज हिट. दमदार स्ट्रोक प्रियकांत सुर्वे यांच्या बॅट मधून MH50 चषक. शेवटच्या चेंडूवर आलाय षटकार. या षटकाराने 2 षटका खेळ. टीम भराडी देवी लेंडोरी 18-2. प्रवीण हरुगडे मेंटर ऑफ वन साइड जिवाळा अंतिम षटकासाठी दाखल झालेत. प्रवीण हरुगडे यांचा पहिला चेंडू बॅक टू द बॉलर. धावची संधी डायरेक्ट हिट. आणि इथे मात्र एखादा अगदी आपण लहानपणी लगोरी खेळत असताना जसं चित्र असतं सर. लगोरी खेळत असताना ज्या प्रकारे आपण नेम धरून चेंडू फेकतो तसं त्यांनी नेम धरून चेंडू फेकलाय. फलंदाज होतील धाव बाद. तिसरा धक्का टीम भराडी देवी लेंडोरी 18 धावा धाव फलकावर. सुरुवात मात्र चांगली झाली होती आणि त्यानंतर मात्र खराब फलंदाजी. नवीन फलंदाज दाखल होत असताना सुभाष पहिला चेंडू ऑन साइड ला खेळलाय. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. कॉलिंग चुकले आणि परतावा लागेल. प्रियकांत होतील धाव बाद. चुकीचा कॉलिंग. धक्का क्रमांक 4. टीम भराडी देवी लेंडोरी. या सामन्यामध्ये कुठेतरी चुका होत असताना भराडी देवी लेंडोरी या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि या चुका तुम्हाला निश्चितच पराभवाच्या दिशेने घेऊन जातील का? परंतु एक नामवंत आंतरराष्ट्रीय लेखक आहेत आणि त्यांनी सांगितलं की क्रिकेटचा खेळ हा 2 कानांच्या मध्ये पहिला खेळला जातो. क्रिकेट इज अ माइंड गेम असं म्हटलं जातं. तुम्हाला अगदी डोक्याने खेळावा लागेल. बुंदात टाकलेला चेंडू बॅक टू द बॉलर. 1 धाव मात्र घेतली जाईल. प्रवीण हरुगडे चुकी करतायत आणि अगदी थोडासा त्यांना खांद्यामध्ये निश्चितच दुखापत देखील जाणवते. या 2 धावा. टीमची धावसंख्या धाव फलकावर 21. एकेरी दुहेरीने मात्र धावसंख्या मात्र पुढे घेऊन जात असताना दोन्ही फलंदाज. आणि क्रिकेटचा खेळ मैदानात सर नंतर पहिल्या डोक्यामध्ये खेळला जातो. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला
तुमचा मेंदू हा वापरणं खूप महत्त्वाचं असतं, कारण कधी स्ट्राईक रोटेट करायची, कधी कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यायची, कुठल्या फलंदाजाला कोणत्या क्रमांकावर पाठवायचं, हा सगळा डोक्याचा गेम असतो. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर कट होतोय, डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 21. 2 चेंडू शेष. फुलटॉस चेंडू नो हाताळला जातोय, भीमर घोषित केलाय, नो +1. 2 धावा मात्र टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील. अगदी त्यांनी ज्यावेळेला फेकी केली त्यावेळेला त्यांनी खांद्याला हात लावला आणि कुठेतरी थोडासा खांद्याला दुखापत असावी कदाचित. फ्रीडचा चेंडू, फलंदाज सुभाष. फ्रीडचा चेंडू हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, लॉंग ऑफला तैनात आहे, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल, फेकी खराब केली आहे. म्हणजे या चेंडूवर 2 धावा प्राप्त होतील. झेल टिपला होता परंतु फ्रीडचा चेंडू नुकसान होणार नाहीये. या 2 धावेने टीमची धावसंख्या 25. एक धाव तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये करायची आहे आणि ती एक धाव खूप महत्वाची असेल. शेवटचा चेंडू ओव्हर बोलेड, लॉंग ऑफ आहे तैनात, वेगाने क्षेत्ररक्षक गेले, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा मात्र इथे प्राप्त होतील. या 2 धावेने पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाखेर टीम भराडीदेवी लेंडोरी एक सन्मानजनक धावसंख्या धावफलकावर उभारले. 27 धावा 18 चेंडूमध्ये विजयासाठी 1 साइड जिवाळा. 28 रन्स टू विन. 18 चेंडूमध्ये 28 ची गरज. चला फलंदाज लेंडोरी, चला प्लीज या थोडंसं फास्ट या, कारण बॅड लाईटचा अधुरा सूर्यप्रकाशाचा अगदी आपल्याला सामना करावा लागेल. थोडंसं फास्ट करा. अठ्ठावीस धावांचं लक्ष आणि 28 धावांचा लक्ष्याचा पाठलाग केला जाईल का? या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ कोणता असेल हे देखील पाहायचं आहे. 28 धावा करायच्या आहेत आणि 28 धावांचं लक्ष सेट केलंय. 1 साइड जिवाळा. चला बॅटर प्लीज त्वरा करा, कारण दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला फलंदाजी करायची आहे. थोडंसं स्पीडअप करा. कुट्रे पंचक्रोशीची स्पर्धा. 12 वाड्यांचं मिळून एक गाव कुट्रे. 12 वाड्याने एक गाव आणि कुट्रे पंचक्रोशी म्हणून या भागाची ओळख. आणि MH50 चषक हे 5वं पर्व आहे. आणि पहा आबाजी सुपुडे साहेब क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि पप्या त्यांचं मनोरंजन करतोय. पप्या जिथे असेल ना तिथे मात्र तुम्हाला मनोरंजन मनोरंजन आणि फक्त मनोरंजन. मग स्पर्धा गेली तेल लावत. पप्या असेल तर तुम्हाला अगदी मनोरंजन मिळतं. अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना डान्स करून त्यांना 500 रुपये देखील कमवलेत. आज पप्याने संध्याकाळची सोय केली आहे. चला प्लीज पंच आपण मॅच सुरू करूया. अगदी हा विनोदाचा भाग आहे. आबाजी सुपोडे साहेब एन्जॉय करतायत. स्पर्धा आपली आहे, फुल धमाल. 28 धावांचं लक्ष. अतुल भालेकर मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय. अगदी चेंडू हातामध्ये विसावतोय. निलेश यांच्या डिपला जाईल झेल आणि अतुल भालेकर संपूर्ण दिवसामध्ये फलंदाजीच्या माध्यमातून अपयशी ठरलेत. गोल्डन डकचा शिकार. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. मोठी विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज सुभाष यांनी. विवेक वरपे पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, पडल्यानंतर कट होतोय. या सामन्यामध्ये जो संघ सर्वोत्तम खेळ करेल तो मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. आता पप्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलाय म्हणजे इथे पण काहीतरी होऊ शकतं. अक्षय सर तयार राहा.
2 चेंडू निर्धाव हाताळलेत. 28 धावांचं लक्ष. कमी गतीने टाकलेला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न कव्हरच्या हातामध्ये मारलाय. झेल पकडला जाईल. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के दिलेत सुभाष यांनी. टिपलाय झेल आणि विवेक वरपे सिल्वर डकचा शिकार 0 बाद. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के दिलेत. टीम वन साइड जिवाळा कुठेतरी चुका होत आहेत. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण अशा प्रकारच्या चुका जर तुम्ही केल्यात तर या स्पर्धेतून तुमचा प्रवास इथे समाप्त होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला टीम भराडी देवी लेंडोरी हार मानायला तयार नाहीये, कारण त्यांना माहित आहे की आपल्याला या MH50 चषक या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये दाखल व्हायचंय. आणि जर तुम्हाला टॉप 4 मध्ये दाखल होण्यासाठी सर्वोत्तम द्यावे लागतील. पार्थेश भालेकर न्यू बॅटर 2 डाऊन साठी दाखल झालेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. डीप स्क्वेअर लेगला तैनात केलाय. मिड विकेट आहे सीमारेषा लगत. सुभाष यांनी कोणती धाव खर्च केली नाहीये. 2 धक्के दिलेत आणि 2 मोठे धक्के. रवी बोरगे वेलकम. पार्थेश भालेकर पहिला चेंडू हवेत खेळला. डीप स्क्वेअर लेगच्या सरळ हातामध्ये मारलाय. सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केले सुभाष यांनी आणि या षटकामध्ये 3रा धक्का दिलाय. 3रा फलंदाज पहिल्या षटकात 0 बाद. खराब फलंदाजी. मी म्हणेन कुठेतरी ह्या चुका होत आहेत. अशा वेळेला तुम्हाला 1 धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करावी लागेल. पहा पार्थेश भालेकर यांनी पहिला चेंडू हवेत खेळण्याचा प्रयत्न केला आणि चुका झाल्यात. अक्षय सर, आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये फलंदाज एकेरी दुहेरी धावा घ्यायला विसरलेत का, हा प्रश्न आता पडला असेल. कारण प्रत्येक जण येतो मोठा प्रहार करतो, परंतु 18 चेंडू देखील कमी नाहीत. 18 चेंडू मध्ये तुम्ही 18 सिंगल घेतल्या तर 18 धावा होतात, परंतु प्रत्येक चेंडू हवेत मारला तर एकही धाव होत नाहीये. हे कॅल्क्युलेशन करावं लागतं. आता सागर सुपोडे देखील क्रिकेटचा आनंद घेत आहेत. जा आता घेऊन या चेंडू, काय हरकत नाहीये, आपलंच आयोजन आहे. अद्याप एकही धाव खर्च केली नाहीये. 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. हॅट्रिकचा चेंडू, हॅट्रिकचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूचे होते. सांगता डॉट बॉल. पहिल्या 5 चेंडूवर कोणतीही धाव खर्च केली नाहीये. दीपक काटकर यांनी पहिलं निर्धाव षटक हाताळलं होतं या स्पर्धेमध्ये. दुसरं निर्धाव षटक येईल का? बटन ओव्हर शरीरापासून दूर टाकलाय. वाईट बॉल. स्वतःवर नाराज आहेत सुभाष. एक अवांतर धाव मात्र जोडली जाईल. त्याच दरम्यान संदीप कदम साहेब शेठ यांचं शुभागमन झालंय. वेलकम. सचिन कदम साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत. खोदून काढण्याचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूमध्ये गतीमध्ये परिवर्तन. निर्धाव चेंडू जे होते सांगता डॉट बॉल आणि इथे अपील पहा. अगदी पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केला आणि फलंदाज सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. 12 चेंडू 26 धावांची गरज विजयासाठी. 26 धावांची गरज विजयासाठी. टीम वन साइड जिवाळा. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे सुभाष रोकडे यांनी आपल्या संघाला मात्र पहिल्याच षटकामध्ये एका चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवले. दुसऱ्या षटकासाठी दाखल झालेत सूर्यकांत सुर्वे. समोर प्रवीण हरगुडे, मेंटर ऑफ वन साइड जिवाळा. आता तशा खेळ करावा लागेल. प्रवीण हरगुडे खोदून काढण्याचा प्रयत्न. धाव मात्र घेत नाहीयेत, कारण त्यांना माहित आहे एका बाजूने गडी बाद झालेत. 11 चेंडू मध्ये आता 26 धावांची गरज. मोठं लक्ष नाहीये. प्रवीण हरगुडे यांनी याआधी कित्येक वेळा अशा परिस्थितीमधून आपल्या संघाला बाहेर काढले. 11 मध्ये 26 करायचे आहेत. मॅच ऑन. विकेट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. धाव मात्र प्राप्त होत नाहीये. पहिल्या 2 चेंडूवर कोणतीही धाव आली नाहीये. टीमची धावसंख्या स्थिरावते. 10 चेंडू मध्ये आता 26 धावांची गरज. 10 चेंडू मध्ये तुम्हाला 5 चेंडू बाहेर मारायचे आहेत, आणि ते कोणते 5 ते मात्र आता प्रवीण हरगुडे यांना त्याचा निर्णय घ्यायचा आहे. गोलंदाज सूर्यकांत सुर्वे. विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला लागतोय. 1 धाव मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 9 चेंडू 25 ची गरज. 9 चेंडू मध्ये 25 करायचे आहेत. संघर्ष करावा लागेल. दोन्ही संघ संघर्ष करत असताना जो संघर्ष करेल विजय मात्र त्याचाच होईल.
आणि विजय हा नेहमी संघर्ष करणाऱ्यांचाच होतो. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात. यॉर्करचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, प्रवीण हरगुडे धाव घेत नाहीयेत. डॉट बॉल. गोलंदाज सूर्यकांत सुर्वे यांनी मात्र ज्या प्रकारे गोलंदाजी फलंदाजी करत असताना ज्या प्रकारे इथे मात्र धावांवरती अंकुश लावलाय. हाफ टॅकल चेंडू हवेत खेळलाय. मिस टाइम स्ट्रोक प्रवीण हरगुडे आणि झेल सुटलाय. पहा अगदी क्रिकेट देखील त्यांच्या बाजूने, नशिबाची देखील साथ लाभते का हे पाहिजे. आता मात्र नशिबाची साथ लाभले प्रवीण हरगुडे यांना. 4 गडी बाद झाले, 4 धावा धाव फलकावर. 7 चेंडू मध्ये 24 ची गरज. 7 चेंडू मध्ये 24 करायचे आहेत. आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. मॅच संपली नाही अद्याप. 7 चेंडू मध्ये 24 ची गरज. ऑन साइडला हवेत खेळाय क्षेत्ररक्षक आहे. डीपला एकदा पूर्ण केली जाईल. दोरीचा प्रयत्न केलाय प्रवीण हरगुडे यांना. स्ट्राईक हवी आहे. 2 धावा मात्र प्राप्त केल्यात. 7 चेंडू 22 ची गरज. मॅच ऑन. प्रवीण हरगुडे आता 4 षटकार मारावे लागतील आणि ते कारणामध्ये करतील. क्षमता त्यांच्याकडे देखील आहे. तुम्हाला तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवावा लागेल. 7 चेंडू 22 ची गरज. सात चेंडू 22 ची गरज. प्रशांत आलेत. पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. दबाव पाहायला मिळतोय. नो चेंडूचा इशारा केला जातोय. इट्स अ नो बॉल. फ्रीट आहे. सुवर्ण संधी आता निर्माण झाली. प्रवीण हरगुडे उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट. 6 चेंडू मध्ये 21 ची गरज. सहा चेंडू 21 ची गरज. इट्स अ बिग हिट. प्रवीण हरगुडे सांगतायत अगदी मी संघर्ष करणार आहे, मी सामना सोडणार नाही. आलाय या सामन्यामध्ये निर्णायक क्षणाला. इट्स अ ह्यूज हिट. षटकार. मॅच जिवंत झाली. 6 चेंडू मध्ये 21 ची गरज असताना षटकार आलाय. 5 चेंडू मध्ये 15 ची गरज. व्हॉट अ मॅच. 5 चेंडू 15 ची गरज. मॅच संपली नाहीये. चला चेंडू द्या प्लीज. 5 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. प्रवीण हरगुडे जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत सामना संपलेला नाहीये आणि प्रवीण हरगुडे हे देखील सांगतायत जय पराजय या एकाच नाण्याच्या 2 बाजू. तुम्हाला खेळ तसा करावा लागेल. समोर गोलंदाज प्रशांत शांत राहून चालणार नाही त्यांना देखील. यॉर्करचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. धाव मात्र घेत नाहीयेत. 4 चेंडू 15 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. 4 चेंडू 15 धावा. व्हॉट अ मॅच. इतिहास असाच घडत नाहीये, तो घडवावा लागतो. आता इतिहास घडवतील का प्रवीण हरगुडे. 4-15. धावांची गरज असताना अक्षरशः बुंद्यात टाकलाय. बात हातातून निसटली. स्वतःवर नाराज आहेत ते मात्र चुकी झाली. 3 चेंडू मध्ये आता 15 धावांची गरज. प्रत्येक चेंडू आता बाहेर मारावा लागेल. 3 मध्ये 15. एक मोठा फटका मॅच जिवंत करेल. प्रवीण हरगुडे यांना कारनामा करावा लागेल. 3 चेंडू 15 ची गरज. 3 चेंडू 15 धावांची गरज असताना खोदून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. दूर प्रयत्न केलेत. 2 धावा मात्र निश्चितच इथे वाचवल्यात. 2 चेंडू आता विजयासाठी गरज आहे. 13 धावांची. यस पंच तपासलं जाईल. अगदी सीमेरेषेवर क्षेत्ररक्षक होते, आपले संयोजक होते आणि त्यांनी सांगितलं की तपासा कारण डाऊटफुल आहे. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आहे. आता मात्र तपासलं जाईल. ज्या प्रकारे इथे मात्र मॅच रोमांचक स्थितीमध्ये येऊन ठेपले. हा महत्वाचा कॉल असेल कारण जर इथे 4 धावा जर आल्या असतील, यस जो पंचाचा निर्णय असेल तो मान्य करावा लागेल कारण पडद्यामध्ये आलाय. यस म्हणजे 2 धावा. 2 चेंडू मध्ये 13 ची गरज. पहा कधी कधी नशीब देखील तुमच्या बाजूने असतं असं म्हणायला लागेल. 2-13 ची मॅच.
2 चेंडू 13 धावांची गरज. बॅट हातामध्ये फिरले. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू खाली चुकी करणार नाहीये. सुभाष यांनी डिप्लाय झेल आणि मॅच मात्र आता टीम भराडी देवी लेंडोरीच्या बाजूने जात असताना सामन्यामध्ये पुनरागमन केलंय. टीम भराडी देवी लेंडोरी टॉप 4 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आता कोण असेल याचं उत्तर आपल्याला एका चेंडूवर प्राप्त होईल. खराब शॉट सिलेक्शन. ज्या प्रकारे या सामन्यामध्ये आपण शॉट सिलेक्शन पाहिलं, कुठेतरी चुका केल्या आणि क्रिकेटमध्ये चुका हा खेळाचा भाग आहे, परंतु त्या चुका जर सातत्याने होत असतील तर त्या कुठेतरी तुमची घोडचूक ठरू शकते. सामन्याची औपचारिकता शिल्लक. भराडी देवी लेंडोरीने खेळ मात्र लाजवाब केलाय. डाऊन द लेग साइड. चेंडू पायावर हाताळण्याचा प्रयत्न. वाईड +1. 2 धावा मात्र जोडल्या जातील. 1 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. सामन्याची औपचारिकता शिल्लक. 1 मध्ये 11 झाल्या तर चमत्कार होईल. विजय मात्र प्राप्त केलाय टीम भराडी देवी लेंडोरी. MS50 चषक 2025 मध्ये या 5व्या पर्वामध्ये टॉप 4 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरतोय आजच्या दिवसातील. टीम भराडी देवी लेंडोरी. हार्ड लक बॅड लक वन साइड जिव्हाळा खेळ. वन साइड जिव्हाळ्याने निश्चितच पहिल्या 2 सामन्यामध्ये चांगला खेळ केला होता, परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये कुठेतरी चुका केल्या.